तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये फोन करणाऱ्याचा आणि दोन्हीकडचे नंबर आहेत. त्यामध्ये त्या नंबरवरचं त्यांनी कसं अशा पद्धतीचं काही इरेग्युलर कोणी वागला असेल, पैसे दिले असतील, घेतले असतील आणि कायदाभंग केला असेल तर आम्हाला उचलून तुम्ही जेलमध्ये टाका. कारण आम्ही ओबीसीची चळवळ उभी करतोय, महाराष्ट्रात रात्रंदिवस पळतोय, मेळावे आंदोलनं करतोय आणि काही लोक उदार अंतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं. हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कट असताना याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही. प्रत्येक दिवसापासून हल्ले होत आहेत, वेगवेगळे आरोप होत आहेत. माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षड्यंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, थांबणारा नाही. ओबीसीची चळवळ मोठ्या नेटानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहील.